मुंबई MCA परीक्षा पास केलेले हे पंच आज बऱ्याच वर्षापासून आमच्या टुर्नामेंटला पंचांची कामगिरी करण्यासाठी दरम्यान पहिला चेंडू कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड चौकार। कृष्णा सातपुते नावाचं वादळ या मैदानामध्ये आता पूर्णपणे घुंगुतय। पहिला चेंडू अतिशय आक्रमकरित्या आपल्या बॅटच्या स्वरूपामध्ये सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून लावला आणि 4 धावेने आपल्या संघाचं खातं आणि आपलं वैयक्तिक खातंही उघडलं। 4 धावेच्या बरोबरीनं संघाचा श्री गणेश झाला। पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं त्याच दिशेने चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स चौकार। कृष्णा सातपुते हा महाराष्ट्राचा डॉन क्रिकेटच्या स्वरूपामध्ये का संबोधला जातो त्याचं हे धावतं उदाहरण। सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावले, तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय की नाही हेही बघणं गरजेचं आहे। ज्या गोलंदाजानं दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या खेळाडूंना नाचवलं, त्याच गोलंदाजाला मात्र कृष्णा कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतोय। आता मात्र कृष्णा 1 धाव घेऊन एजाज कुरेशीला स्ट्राइक वर आणतोय। एजाज कुरेशी ज्याने मागच्याच मॅचचा मॅन ऑफ द किताब जिंकला तो एजाज कुरेशी फलंदाजी मार्कवर गिरीशचा सामना करेल। गिरीश एक मोठं डाव, पण या गिरीशला मात्र सीमा रेषेच्या बाहेर डाळलंय। चेंडू गेला सरळ सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। धन्यवाद डीजे। अतिशय सुंदर खेळ होतोय एजाजच्या स्वरूपामध्ये। ज्या एजाजनं पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द किताब जिंकला तो एजाज षटकाराच्या साहाय्याने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर लागतात। विनोद, अतिशय सुंदर देखणा सामना बघायला मिळणार प्रेक्षकांना। प्रेक्षकांची मेजवानी, प्रेक्षकांचा आनंद मिळणार। पण या दरम्यान फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चेंडू सरळ भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता, सीमारेषेच्या बाहेर प्रयत्न फसला। 1 धाव मात्र मिळाली। 1 धावेच्या बरोबरीनं धावफलकावर धावा लागल्या। आता एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर लागल्यात। विनोद, जर 16 ची सरासरी राहिली तर 4 षटकांचा सामना आहे। 64 धावा धावफलकावर येऊ शकतात। पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल हे कोणी सांगू शकत नाहीये। 2 अतिशय बलाढ्य फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत। विखुरलेल्या संघाच्या कर्णधाराला विचार करावा लागतोय चेंडू कोणाच्या हातात द्यायचा, कुठला गोलंदाज या 2 बलाढ्य फलंदाजांच्या मधली जोडी फोडेल आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणेल। आतापर्यंतच जर पारडं बघितलं तर डिबियंट संघाचा अतिशय जड दिसतंय, पण पारडं कधी खाली होऊ शकतं। गोलंदाज त्यात दर्जेचे आहेत। एक अष्टपैलू कामगिरी करणारे गोलंदाज आपल्याला विखुरलेल्या संघामध्ये दिसतायत। वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आल्या महेश। अतिशय सुंदर गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये याने, पण या सामन्यामध्ये काय करतोय हे बघणं गरजेचं आहे। एजाज नावाचा दबदबा या मैदानामध्ये निर्माण झालाय, पण त्या एजाजला हा गोलंदाज पाणी पाजतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे। का एजाज मात्र हवी होणार या गोलंदाजावरती हे बघणं गरजेचं आहे। अतिशय देखणा चेंडू, चेंडू पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन सरळ गेला गोलंदाजाच्या हातामध्ये, जिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली। अतिशय सुंदर गोलंदाजी होताना दिसते। एजाजला मात्र या चेंडूवरती तरी बांधून ठेवण्याचं काम केलं। क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधलं युद्ध। पहिल्या चेंडूवरती जरी गोलंदाजाने युद्ध जिंकलं असेल तर संधी असणार आहे दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला युद्ध जिंकण्याची, पण त्या संधीचं सोडं होतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे। एजाज मात्र
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रयत्न मात्र कुठेतरी अंगलट येतोय की काय. एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या बरोबरीने दोन चेंडूचा खेळ होतोय आणि धावबलकावर धावा लागतायत. 17 धावा धावबलकावर लागतायत. अतिशय सुंदर खेळ होतोय. कृष्णा सातपुते ज्याची वाट बरेच वेळ झाला प्रेक्षक बघत होते, फलंदाजीवरती येणार की नाही असा प्रश्न चिन्ह पडला होता, पण तो कृष्णा मात्र फलंदाजी मार्गवर येतोय. महेशनं आतापर्यंत सुंदर कामगिरी केली, पण येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय हे बघणं गरजेचं आहे. एक सुंदर मॅच या दोन्ही संघामध्ये होणार. हा सामना शेवटच्या चेंडूमध्ये रंगणार की नाही हेही बघणं गरजेचं आहे. सुंदर गोलंदाजी होते, सुंदर फलंदाजी होते. अतिशय नयनरम्य असं क्रिकेटचा नजारा या माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2017च्या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या टुर्नामेंटच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ स्वागत करतो. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. कार्पेटच्या साहाय्यानं चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. तत्पूर्वी फेक होणार. एक धाव मात्र पूर्ण होते. पुन्हा एकदा एजाजला संधी मिळते. एजाजला आता पूर्णपणे आक्रमकरित्या फलंदाजी करणं गरजेचं आहे. विक्रोली संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडेही दादा फलंदाज आहेत. तेही बऱ्याच वेळा या मैदानावरती आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून गेले, पण या सामन्यामध्ये कोणाच्या नावाचा बोलबाला होणार, कोण या सामन्यामध्ये जिंकणार हे बघणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा महेश टू एजाज मोठे मोठे फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न होतोय, पण चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी होताना दिसते महेशच्या स्वरूपामध्ये. जरी 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, पण आतापर्यंत महेशनं बांधून ठेवण्याचं काम केलं या दोन्ही दादा फलंदाजांना. पण अजूनही या षटकातील काही चेंडू येणं बाकी. एका दोन मोठे फटके सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतात, पण एका दोन मोठे झटके सामन्यामध्ये पूर्णपणे अडचणीत आणू शकतात. डीबीएन संघाला आता मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः यष्टीरक्षक सुंदर झेल पकडतोय. कृष्णा सातपुते यांच्या पारीचा मात्र अंत होतोय. महेश अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय सुंदर खेळ केला. आपण बघितलं कृष्णा सातपुते यानं आल्या आल्या आक्रमक झाला होता या मैदानामध्ये, पण कृष्णा सातपुतेला मात्र माघारी धरण्याचं काम केलं महेश सारख्या गोलंदाजांना. कृष्णाची जागा घेण्यासाठी बबलू पाटील नावाचा दुसरा वादळ मैदानामध्ये जात आहे. बबलू पाटील यानेही बऱ्याच मैदानं गाजवली, पण या मैदानावरती कोण हिरो होणार हेही बघणं गरजेचं आहे. एजाज मात्र एक हाती किल्ला लढवताना दिसतोय. एजाज कृषीवरती मात्र एक जबाबदारी असणार आहे, पण आता मात्र चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता महेशनं, पण एक धाव तत्पूर्वी मिळाली. एका धावेच्या बरोबरीनं दोन षटकांचा खेळ झाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर धावा लागल्या. आता त्या डीबीएन संघाच्या 20 धावा धावपलकावर लागल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. विनोद आपण बघितला पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या असल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 धावा देऊन एक गडी बाद करण्याचं काम केलं महेशनं. अतिशय सुंदर खेळ बघायला मिळतोय दोन्ही संघाच्या मध्ये. पण यानंतर मी आमंत्रित करतो विनोद सोलंकी यांना, त्यांच्या मुखामध्ये गोडवा आणि शब्दामध्ये तिखटपणा आणि त्या जोरावरती या कोपुली परिसरामध्ये त्यांचं नावलौकिक आहे, ते म्हणजे आमचे विनोद सोलंकी. धन्यवाद तुषार. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यानंतर नक्कीच जो महेश गोलंदाज आहे त्याने नक्कीच एक चांगलं कमबॅक करून दिलं मी म्हणेल विक्रोलियन संघाला. परंतु एजाज कुरेशी नावाचं वादळ आहे ते अजून सुद्धा मैदानात आहे. एजाज कुरेशीला झटपट बाद करणं एक मी म्हणेल विक्रोलींसाठी चांगली गोष्ट आहे, परंतु एजाज कुरेशी जर राहिला मैदानावरती तर मी म्हणेल पूर्णपणे झुकू शकतो तो विक्रोलीन संघाला आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 20. एक गडी बाद 20.
कृष्णा सातपुते आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती तंबूत परततोय गोलंदाज. इथे मात्र चांगली चेंडू बॅट नक्कीच येतोय. एजाज खुरेशी इथे मात्र थांबवतोय फलंदाज बबलू याला. इथे मात्र पहिला चेंडू डॉट जातोय. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होत्या. एक गडी बाद 20. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकला फलंदाज एजाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. खरोखरच फलंदाज आशाळा भूत नजरेने पाहत राहिला या चेंडू गाड्या. डॉट चेंडू दुसरा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू टाकतोय फलंदाज. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दिलेश. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इथे मात्र गल्ली आणि पॉइंटच्या मधून काढतोय. एक धाव भेटेल बघूया दुसरी धाव घेतोय का. इथे मात्र दुसरी धाव करते पूर्ण. तसं घेता मात्र 2 ने वाढते ती पोहोचते 22च्या घरात. हॅलो हॅलो इथे मात्र धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 22च्या घरात. जर विचार केला तर या एजाज कुरेशीचा खरोखरच चांगला फलंदाज आहे. एक नेहमीच त्याच्याकडनं धारदार खेळी चौकार षटकाराची बरशात असते. तो मात्र एजाज कुरेशी तयार. इथे मात्र चांगला चेंडू तितकाच चांगला फटका. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि मंगेश वैतीकडनं धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 23च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र स्ट्राईकला फलंदाज येतोय जो महाराष्ट्र पोलीस कार्यरत सेवेमध्ये आहे. बबलू पाटील स्ट्राईकला येतोय. तर इथे मात्र बबलू स्ट्राईकला प्रथमच येतोय. तर नक्कीच बबलूची सुद्धा फलंदाजी बऱ्याच बाजूला पाहिली मी. पालीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली. तो बबलू पाटील तयार. आता मात्र बॅटची कडा घेऊन जाते बबलू पाटील. इथे मात्र चांगलं यष्टिरक्षण पाहायला भेटते लकी सिंग याच्याकडनं. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते 23. पुन्हा एकदा आयवा कॅच साठी तुषार धुमाळ म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स होम क्लब यांच्या वतीने आयवा कॅच साठी नाईकीची कॅप आहे. नक्कीच आमचे सर्व मान्यवर सुद्धा इथे सामन्याचा आनंद लुटताना पाहतोय. इथे चांगला फटका मारला. देखना फटका मारला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वर्ण मारलेला फटका. 2 धाव निश्चित भेटते. बघूया तिसरी धाव घेतो का. परंतु 2 धावापासून नक्कीच 2 धावावरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 25च्या घरात. वरची खोपोली आमचे प्रवीणजी दुगाडे सर सुद्धा सामन्याचा आनंद लुटताना दिसतात. आमच्या अतिथी कक्षामध्ये बसून त्यांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. खरोखरच एक बुलंद तोफ. तसेच नक्कीच प्रवीण दुगाडेने आज 7वं वर्ष आहे. 7 फेऱ्या असतात लग्नाच्या. तर ते मात्र सांगितले आम्हाला की समीरजी मसूरकर साहेब यांना नक्कीच माझं बक्षीस आयर आहे आणि हे सामने झालेत तर मी पूर्णपणे फ्री मध्ये समालोचन करणार आहे. त्या प्रवीण दुगाडेचं सुद्धा मनापासून आपण धन्यवाद देऊया. नक्कीच एक मोठं मन आहे आमच्या प्रवीण दुगाडे सरांचं. तर पुढचा चेंडू इथे मात्र खराब चेंडू आणि त्याचा खरपूर समाचार घेतोय एजाज कुरेशी. ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. सगळे एक चांगलं गाणं लावलंय. तर या डीजे ऑपरेटरला सुद्धा स्वेर चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते आणि पोहोचते
32च्या घरात. डीजे ऑपरेटरला सुद्धा बक्षीस झाले आमचे तुषार धुमाळ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक नजीम डीजे ऑपरेटर याला. तर नक्कीच आमच्या तुषार धुमाळ साहेबांचा सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. मंगेश देशमुख साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद लुटणार मात आहे. त्या मंगेश देशमुख साहेबांचे सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. वळूया मैदानावरती. इथे मात्र याच्या चुकुरेची चकतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होत्या. 2-1 गडी बाद 32. शेवटचं व अंतिम षटक प्रगती पथावर चालू असताना नक्कीच सिद्धेश चौगुले ते उपस्थित झालेत. यानंतरचा सामना कदा त्यांचा होणार आहे. नक्कीच सावरणी संघ इथे उपस्थित त्यांचं सुद्धा मनापासून आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संदीप. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय. सिरळ सीमारेषेच्या पार चौकार. आहे ना गोल्डन कॅप. इथे मात्र चांगला चेंडू पडला. एक धाव तर निश्चित भेटेल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करणार लक्की सिंग. इथे मात्र थोडासा अनलक्की ठरतो. विक्रोलियन संघासाठी खराब कामगिरी होते लक्की सिंगची, परंतु धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढते. ती पोहोचते 38च्या घरात. कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर एजाज कुरेशीने पूर्णपणे आपल्या कांदेवरीने दारोमदार घेतली आहे. कुरकुरीत चांगली फलंदाजी करतोय फलंदाज एजाज कुरेशी. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मार चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर बघेल, दुसरी धाव भेटते का, परंतु इथे मात्र फलंदाज बबलू पाटील यांच्या पारीत होते. अंत धावसंख्या 1 ने वाढते. ती पोहोचते 39च्या घरात. अजूनही या षटकातले नवीन फलंदाजी मार्ग साठी तो म्हणजे फलंदाज पप्पू. इथे मात्र एजाज कुरेशीचा उडालेला झेल. फलंदाज एजाज कुरेशी यांच्या पारीत होते. अंत तर चांगली फलंदाजी करतोय एजाज कुरेशी. आपल्या वैयक्तिक 25 धावसंख्येवरती तंबूत परततोय. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या निर्णायक षटकामध्ये संदीप धावसंख्या फलकत लागते. 39 जिंकण्यासाठी 40 धावांचा आव्हान ठेवला. विक्रोलियन्स अमल मात्र यांच्या संघासमोर डीबीएन ग्रुप डीबीएन कसलगंज संघासमोर कसलगंज संघाने याला कोणी माहिती करून दिला? याला माहिती करून दिला 10,000 भेटले. साहेब आता तुमच्या बाजूला बसून बसून मी पण जरा याला माहिती करून सांगितलं. दोस्त हे बघ, मला भले 10 रुपये भेटले त्याला धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरोखरच आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. खरोखरच चांगलं गाणे लावले आणि प्रेक्षकांची मनोरंजन केलंय. जर असं पाहायला गेलं तर 40 धावांचं आव्हान ठेवलं अमल मात्र म्हणजे विक्रोलियन संघासमोर, परंतु मी म्हणेल तितकंच चांगले गोलंदाज येते म्हणजे
DBN कसलकर संघासमोर, परंतु मी म्हणेल जो योगेश वैद्य हा फलंदाज आहे, हा मात्र चांगला फलंदाज आहे, याच्याकडे पूर्णपणे दारोमदार आहे. इथे मात्र मंगेश वैती आणि योगेश वैद्य फलंदाजीसाठी. तर नक्कीच मी विनंती करतोय DBN कसलकर संघाच्या कर्णधाराला की आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घेणे. खरोखरच जर विचार केला तर या सामन्याचा खरोखरच या स्पर्धेचा तर नक्कीच आपण जनरेटर पाहतोय. या जनरेटरने आपल्याला 3 दिवसांमध्ये कुठलाच प्रकारे त्रास झाला नाहीये. आणि लाईट खरोखरच आमचे गोविंद पवार यांचा आभार मानावा तितकं कमी आहे. खरोखरच लाईटचे सुद्धा चांगलं आयोजन इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर आमचे DJ ऑपरेटर नदीम DJ म्हणजे साठे त्याचे प्रोप्रायटर आहे, त्यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. परंतु इथे मात्र जी प्रवीण सर स्टेजवरती गर्दी पाहतो पाहुण्यांची जोगी गर्दी आहे. आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. ऑपरेटर मंजूर, सबको है मंजूर, वो है ऑपरेटर मंजूर. 24 चेंडू 40 धावांची आवश्यकता जर पाहायला गेलं तर षटकामागे 10 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बघा कृष्णा सातपुते आणि त्यांचे जे खेळाडू आहे त्यांचा कर्णधार संदेश पार्टे कशा प्रकारे गोलंदाजी करते तो गोलंदाज अभिजित दुधे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. खरोखरच NMDJ चा मेन ऑपरेटर मंजूर 3 दिवसापासून ते ऑपरेटिंगचं काम करतात साठे सर, परंतु आम्ही वारंवार साठे साहेबांचं नाव घेतोय, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं जो पडद्यामागचा हिरो आहे तो आहे मंजूर ऑपरेटर. बॉलरचा नेम आसू. चला कमेंट्री बॉक्स कडनं गोलंदाज आसू. पहिला चेंडू खरोखरच जर टप्पा पाडल्यानंतर थोडा उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाज मंगेश वैती मात्र जगतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू डॉट टाकते गोलंदाज आसू. जर विचार केला या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुद्धा आसू हा गोलंदाज होता, चांगली गोलंदाजी केलेली, परंतु इथे मात्र या मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारण करावं लागेल या गोलंदाज आसू. याला समोर आहे फलंदाज माहुल कोडीवाल माता मंगेश वैती. पुन्हा एकदा चांगलाच फटका, खडे प्रहार जाते सीमा रेषेच्या वरून. हा लॉंग डाबर जवन प्राश खन्ना षटकार. नक्कीच इथे मात्र मंगेश वैद्यने खडे प्रहार केलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे षटकार, जिथे 40 धावांची आवश्यकता होती. आता मात्र ते समीकरण बदलत आहे. 22 चेंडू 34 धावा.
पुन्हा एकदा चांगला फटका, आता मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधनं मारलेला गोळीच्या वेगाने जाते सीमा रेषेच्या पलीकडे, हा खटित माहिती हिट चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरोखरच एकापेक्षा एक चांगली गाणी लावतात. पंढरपूरला जाणारा रस्ता हा एक्सप्रेस हवे आमच्या बाजूने येते. नक्कीच त्या डीजे ऑपरेटरचा सुद्धा मनापासून धन्यवाद. परंतु इथे मात्र धन्यवाद द्यायला लागेल मंगेश वैद्य याला, चांगली फलंदाजी करतोय आणि गोलंदाज आसू याला मात्र पूर्णपणे संकटमध्ये सापडला तो गोलंदाज आसू. धावसंख्या बळकट लागते 10. पहिले षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितकाच चांगला सन्मान देतोय फलंदाज मंगेश वैती. मंगेश वैती म्हणजे एक मी म्हणेल खरोखरच विचार केला या मंगेश वैतीचा एक खंदा फलंदाज, एक सुंदर फलंदाज, चांगली फलंदाजी नेहमीच करत असतो. या मैदानावरती जर पाहायला गेलं मंगेश वैतीने धारदार फलंदाजी केली. धावसंख्या बळकट लागते 11 धावा फलकावरती लागतात. तर त्या 11 धावा या मंगेश वैतीच्या. आता मात्र स्ट्राईकला येतो खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यातला हिरो, तो म्हणजे योगेश वैद्य. योगेश वैद्य येतो स्ट्राईकला. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय कर्णधार संदेश पाटारे. जर असं पाहायला गेलं तर कृष्ण सातपुते सुद्धा चांगली फलंदाजी केली होती त्याने, परंतु इथे मात्र थोडीशी गोलंदाजी खराब करतोय आसू. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू टाकलेला. इथे मात्र एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 12च्या घरात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना खरोखरच गोलंदाजाचं जे ब्रह्मास्त्र होतं ते ब्रह्मास्त्र वापरलेलं, परंतु एक धाव निश्चित भेटते. जर असं पाहायला गेलं प्रवीण सर तर खरोखरच चांगली गोलंदाजी होत्या, परंतु तितकीच चांगली फलंदाजी करत होता मंगेश वैती आणि योगेश वैद्य. पुन्हा एकदा आसू गोलंदाजी मार्गवरती तयार. स्ट्राईकला फलंदाज मंगेश वैती. पुन्हा एकदा चांगला फटका, खडे खडे प्रहार करण्याच्या नादात फलंदाज मंगेश वैद्य यांचे पारित होते. चांगला झेल पकडतोय लॉंग ऑनच्या दिशेने एजाज कुरेशी. मांडीमध्ये ठेव, कोणाला देऊ नको, दे ठेव खाली. आपल्याला धन्यवाद. कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये याची काळजी खरोखरच घेतली आमचे संजय ठाकरे, म्हणजे निपुण ठाकरेंचे पिताश्री. नक्की त्यांनी आपल्याला फर्स्ट एड बॉक्सची सुविधा इथे करून दिली आहे. त्या संजय ठाकरेंचं सुद्धा मनापासून आपण धन्यवाद देऊया. खरोखरच एक चांगलं काम केलं त्यांनी, एक सामाजिक काम केलंय. त्या ठाकरे साहेबांचं सुद्धा मनापासून स्वागत. परंतु इथे मात्र मी म्हणेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 12. फलंदाज मंगेश वैती बादून तंबूत परततोय. तर आता मात्र नवीन फलंदाज येतोय लकी सिंग. तर स्ट्राईकला फलंदाज योगेश वैद्य. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जर विचार केला तर चेंडू आणि धावांमध्ये मी म्हणेल 10 धावांचे फरक आहे कुठेतरी. आसिफ गोलंदाज, आसिफ खंडाळा यांकडनं गोलंदाजी करतोय. आसिफ बघूया पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज असो. तर नवीन गोलंदाज येतोय आसिफ.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय संदेश पार्टी. त्याला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. जर या चषकावरती या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर हा सामना जिंकणं सुद्धा इतकंच महत्वाचं आहे. कारण की संदेश पार्टीला माहिती आहे हा फलंदाज योगेश वैद्य कधी झटपट बाद झाला तर हा सामना कदाचित बीबीएन कचलगड संघाकडे झुकू शकतो. परंतु नक्कीच योगेश वैद्य असा एक फलंदाज आहे नक्कीच नेहमीच त्याच्याकडनं चांगले विक्रोली संघासाठी चांगली फलंदाजी करणारा तो फलंदाज आहे योगेश वैद्य, जो मागच्या सामन्यातला खऱ्या अर्थाने हिरो आहे. नक्कीच आता मात्र स्ट्राईक येतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आसिफ. इथे मात्र चांगला चेंडू पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव भेटेल बघा. दुसरी धाव घेतात की आणि दुसरी धाव होते पूर्ण. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव घेतात. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 14च्या घरात. समीकरण बदलत आहे. जिथे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता होती समीकरण बदलत 17 चेंडू 26 धावा. 17 चेंडू 26 धावा. इथे मात्र योगेश वैद्य त्याला माहिती आहे की आपण जर या मैदानावरती टिकून राहिलो एकेरीत धावा काढून तर एखादा चौकार षटकार मारू शकतो. तेवढी मध्ये क्षमता आहे त्या योगेश वैद्य मध्ये. पुन्हा एकदा योगेश वैद्य स्ट्राईक वरती होता. योगेश वैद्य आपल्या वैयक्तिक 3 धावसंख्येवरती खेळतो तर संघाची धावसंख्या होत्या एक गडी बाद 14. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. परंतु पंच आमचे नावाजलेलेच आहे लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 15च्या घरात. धावा फळकावरती लागल्यात. जर असं पाहायला गेलं तर आदित्य गडकर आपली सुद्धा कामगिरी याच्यात कुरेशी पेक्षा चांगली आहे. कारण की 3 दिवस सतत झालेत आपण स्कोरिंगचं काम पाहतोय. खरोखर आपण सुद्धा आपलं सुद्धा मनापासून आभारी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा कट घेणारा चेंडू. फलंदाज मात्र आशाळभूत नजरेने बाहेर आहे. लक्की सिंग मात्र इथं डॉट होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत्या एक गडी बाद 15. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू गोलंदाज आसिफ यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र लकी सिंगने दाखवले आणि आज जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून डाबर च्यवनप्राश खन्ना षटकार. हॅलो लक्की सिंग डीजे ऑपरेटर. सामना चालू झालाय. थोडस डीजे ऑपरेटरला पण मला वाटतं झोप आली आहे तर साठे साहेब यांना विनंती आहे की त्यांना थोडस चहा पाजा. धावसंख्या फळकावरती लागते 21. पुढचा चेंडू स्ट्राईकला फलंदाज लकी सिंग आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. तर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आसिफ. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र फलंदाज मात्र आशाळभूत नजरेने बाहेर आहे. नक्कीच बऱ्याच वेळेला असं पाहतोय जेव्हा फलंदाज डॉट चेंडू होतो त्यानंतर पंचांकडे पाहतोय आणि विचारपूस करतो की स्वयरेखा का. परंतु आमचे पंच मात्र नावाजलेले हुशार आहेत. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 21. दुसरं षटक प्रगती पाहता चालू असताना या षटकातला एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकावरती लागते 21. आता मात्र समीकरण बदलते 13 चेंडू 19 धावा. 13 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा तयार आसिफ. पुन्हा चांगला चेंडू आणि आता मात्र चांगला प्रहार करतोय फलंदाज लकी सिंग. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 27च्या घरात.
आता मात्र समीकरण बदलत आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू सॉरी 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. परंतु त्या 13 धावा कशा आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय, यासाठी घेऊन जाते माझे साथी कॉमेंटेटर प्रवीण दुगाडे यांच्याकडे. तुषार धुमाळ. हॅलो, धन्यवाद लल्लू. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. दोन ठाण्या वाघाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई पाहूया. योगेश वैद्य आणि लकी सिंग दोन बलाढ्य फलंदाज एकमेकांसमोर झुंजतात. गोलंदाजासाठी आलाय तो अभिजित दुधे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाहूया सेमीफायनलचा सामना आजच्या रात्रीचा. दोन्ही संघ विद्यमान सामन्या दरम्यान हा सामन्याची लढत होते. हा चेंडू जबरदस्त फटका दरम्यान एक धाव पूर्ण केले, 2 धावा. आणि आता मात्र ते फलंदाज बाद होतोय. योगेश वैद्य फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा मिळालाय तो विक्रुलियन संघाला. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. योगेश वैद्य बाद झाल्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी आलाय तो शशिकांत कदम. पाहूया रणजी मुंबईपट्टू शशिकांत कदम यांचं खेळपट्टीवर आगमन झालंय. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाहूया अतिशय अटीतटीचा सामना, रोमांचकारी सामना, अंगाला शहर आणणारा सामना. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. दरम्यान गोलंदाजीच्या बोहल्यावरती अभिजित दुधे. रायगड एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तोच अभिजित दुधे तिसरा षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. जबरदस्त असा सामना. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज डावकरा फलंदाज शशिकांत कदम रणजी क्रिकेटपट्टू. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवर अभिजित दुधे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केले जात आहे. पाहूया आजच्या रात्रीचा सेमीफायनलचा सामना रंगतोय तो विक्रुलियन्स आणि डिव्हियन कसलखंड या दोन बलाढ्य संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना रंगतोय. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. दरम्यान गोलंदाज अभिजित दुधे तयार. अभिजितचा चेंडू यावेळेस जबरदस्त प्रहार केलाय. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार गेलाय.
अभिजित दुधेच्या बॅटमधून सनसनीत असा चौकार. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. 36 धावा धावपालकावरती लागल्या. तर जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. पाहूया शशिगन कदम तयार. हा जबरदस्त पहा यावेळेस पुन्हा एकदा आणि सरळ चेंडू जात विसावतोय तो 4 धावेसाठी आणि विक्रोलियन संघ हा विजयी झालेला आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पदार्पण होतोय विक्रोलियन संघ. शेवटचा अंतिम सामना यावेळेस फायनलचा सामना रंगतोय तो सावरोली विरोधात विक्रोलियन्स. यानंतर मी समालोचन करण्यासाठी आमचे गुरु दोगाडे साहेब आणि ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. प्रवीण दुगाडे आणि अभिषेक पाटील यांनी समालोचन करण्यासाठी तातडीने यायचे. धन्यवाद डीजे मास्टर. आजच्या रात्रीचा फायनलचा सामना रंगतोय विक्रोलियन्स विरोधात सावरोली संघ. 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या रात्रीचा अंतिम क्षणाचा गोडवा पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतो महेश याला. विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचे. सावरोली और विक्रोलियंस के कप्तान को हम टॉस के लिए बुलाना चाहेंगे और इस मुकाबले का मैन ऑफ द मैच